मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भारतातील खेडी आधुनिक बनत चालली. त्यात आमचं चांदगावही काही अपवाद नव्हतं. आधुनिकीकरणाची सगळी लक्षणं आमच्या चांदगावामध्ये दिसत होती. नामू कलालाचं हॉटेल शिवशंकर होतं. दादूचं बाबा पान स्टॉल होतं. सदूचं किराणा मालाचं दुकान होतं. तसं ढसाळाचं जनरल स्टोअर्स होतं. ऊसाचं गुऱ्हाळ, प्लॅस्टिक चपलांचं दुकान अशा प्रकारच्या दुकानांनी गावात ही गर्दी केली होती. गावात सरकारी एसटी येत होती. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र झालं होतं. गावची लोकसंख्या चांगली 5,000पर्यंत गेली होती. इतक्या सगळ्या सोयी आमच्या चांदगावात होत्या, पण गावात एकही न्हावी नव्हता. तसा शिरपा न्हावी पूर्वीपासून गावात न्हाव्याचं काम करीत होता, पण ते बलुतेदारीवरती. आता बलुते पद्धत बंद झाली. शिरपा न्हावी पण पार थकलाय आता. त्याच्याने हातात वस्त्राच धरवेना. शिवाय आजकाल गावठी पद्धतीने कोण केस कापतोय हो? प्रत्येकाला चांगली हेअरस्टाईल पाहिजे. अशा आधुनिक नटनट्यांसारखी हेअरस्टाईल करणारं एकही न्हाव्याचं दुकान आमच्या चांदगावात नव्हतं. गावातल्या लोकांना दुसऱ्या गावातील न्हाव्यांवरती अवलंबून राहावं लागायचं. पण आमच्या गावची ही उणीव पांडू न्हाव्यानं भरून काढली. पांडू मूळ कुठला हे कोणालाच ठाऊक नाही. तो पोटा पाण्यासाठी आमच्या गावात 2 वर्षांपूर्वी आला होता. सुरुवातीला तो बाळू हवालदाराकडे चाकर म्हणून राहत होता. बाळू हवालदाराचा बारदाना लय मोठा होता. शेती अफाट, जनावरं भरपूर. पांडबाला तेथे शेतीचं काम रेटेच ना. म्हणून बाळूनं त्याच्या गळ्यात 7 म्हशी बांधल्या. या म्हशींचं खाणं पिणं, धुणं, दूध काढणं सगळं पांडबाच बघू लागला. रोज तो म्हशींना धुवायला नदीवर न्यायचा. 8-15 दिवसांतून एकेका म्हशीला वस्तऱ्याने भादरायचा. त्यामुळे पांडबा वस्तरा चालवायला वस्ताद झाला. पांडबानं भादरलेल्या म्हशीच्या पाठीवर थाप टाकीत वस्तीवाले म्हणू लागले, म्हैस भादरावी तर पांडबानच. तव्याच्या बुडागत म्हशीची पाठ चकचकीत करून टाकतोया गडी. वस्तीवाल्यांच्या या बोलण्यानं पांडबाला मुठभर माऊन चढायचं. कुणीतरी म्हणायचं, पांडबा कसं रे म्हशी भादरण्याचं कसब जमतं बाबा तुला. तसंच पांडबा अभिमानानं म्हणायचा, तुमचा धंदा होता का न्हाव्याचा? छे छे, पांडबा झिडकारीत म्हणायचा. तरी इतका चांगला वस्तारा चालवतोस? लेका तुझ्या हातात मात्र कला आहे. हिथं म्हशी भादरण्यात तू तुझ्या कलेचं वाटोळं करून घेऊ नकोस. त्यापेक्षा गावामध्ये केश कर्तनालय टाक. जाम धंदा करशील बघ तू. कुणीतरी पांडबाला असं टिंगलीनं म्हणालं आणि पांडबा एकाएकी गंभीर झाला. पुढे बरेच दिवस तो आपल्या हाताच्या कलेवरती विचार करू लागला. म्हशी भादरायला लागला की त्याला आपण पुरुषाची कटिंगच करतोय असं वाटायचं. म्हशीचं शेपूट कापू लागला की आपण पाटलाच्या अक्कडबाज मिशाच कापतोय असा त्याला भास व्हायचा. आता आता तर केश कर्तनालय टाकायचा त्याचा विचार पक्का होत गेला. चांदगावात एकही न्हावी नाही आणि आपला धंदा फुल्ल चालेल असं वाटल्यानं पांडबाने लगेचच बाळू हवालदाराच्या कामाला रामराम ठोकला. आपण न्हाव्याचं काम व्यवस्थित पार पाडू याचा त्याला आत्मविश्वास वाटल्यानंच त्यानं बाळू हवालदाराचं घर सोडलं. मग एके दिवशी तालुक्याच्या गावाला जाऊन केस कापण्यासाठी आवश्यक तेवढ्या वस्तू घेऊन आला. केसावर पाणी मारायला स्प्रे, 2 वस्तरे, 2 कात्र्या, 2 आरसे, दाढीचा ब्रश, साबण, क्रीम, शिवाय तालुक्याच्या नाभिक संघटनेकडून केस कापण्याचं दरपत्रकही घेऊन आला. गावच्या देवळा शेजारी बाबू दुकानदाराचं बंद पडलेलं दुकान होतं. दुकानात काहीच नसल्यानं गेली 2 वर्ष दुकान बंद होतं. त्यातली एक खोली पांडबानं 25 रुपये भाड्यानं घेतली आणि तिथं आपलं दुकान सुरू केलं. गावातल्या शिवचरण सुताराकडून एक खुर्च्या आणि बाकडा बनवून घेतला. तो दुकानात टाकला. पेंडसे गुरुजींकडून केश कर्तनालयाचा बोर्ड बनवून घेतला. बोर्ड आईच्या नावानं बनवला.
मंगलाबाई केश कर्तनालय आणि एके दिवशी बाळू हवालदाराकडून मिळालेल्या 1000 रुपयाच्या भांडवलावरती पाणबाने मंगलाबाई केश कर्तनालय सुरू केलं. उद्घाटनाच्या निमित्तानं त्यानं पहिल्या 5 लोकांच्या दाढ्या फुकाट करून दिल्या. गावात न्हाव्याची सोय झाल्यानं गावकऱ्यांचे हाल वाचले. नाहीतर साधी दाढी करायची म्हटलं तरी 2 कोस चालत दूर जावं लागायचं. त्यामुळे 2-2 महिने लोक केसच कापीत नसायचे. पाणबामुळे आता गावकरी महिन्याच्या महिन्याला केस कापू लागलीत. पूर्वी 15-15 दिवस दाढी न करणारी माणसं आता 3-4 दिवसांमध्येच दाढी उरकू लागलीत. चांदगावातल्या बायका लहान पोरांची केस घरच्या घरी कात्रीने उडवीत असायच्या. उगाच पोरांना लांब जायला नको, शिवाय त्यांचे पैसे पण वाचायचे. आता त्याच बायका आपल्या पोरांना घेऊन पाणबाकडे येऊ लागल्या. पाणबाचा धंदा पहिल्या दिवसापासूनच तेजीत चालला. दिवसाकाठी 300-400 रुपयाची नुसती कमाई व्हायची. पाणबानं केस कापण्याचं दरपत्रक भिंतीवरती लावलं होतं. तालुक्याच्या गावाहून आणलेल्या नाभिक संघटनेचं दरपत्रक बघून गाववाले सुद्धा चकित झाले. केस कापण्याचे एवढे विविध प्रकार असतात हेच गाववाल्यांना ठाऊक नव्हतं. साधी दाढी, स्पेशल दाढी, कटिंग राऊंड कट, बॉब कट, मसाज, केस काळे करणे अशी लांबलचक यादी वाचून गाववाले हैराण झाले होते. आपापसात म्हणू लागले, च्या मायला, या पाणबाकडं अशा कला तरी किती आहे ती म्हणायची आता. नुसतं केस कापायचं म्हटलं तरी एवढ्या तरा. दुसरा लगेचच म्हणायचा, पाणबा होताच तेवढा कलागती. म्या म्हैस बहादरताना बघायचो नव्ह त्याला. असा यंत्र चालवल्यागतच हात चालवायचा तो बघा. एवढ्या प्रकाराची केस कसं काय कापीत असल कुणास ठाऊक. स्वतः जाऊन बघायला पाहिजे. मग लोक पाणबाच्या मंगलाबाई केश कर्तनालयात येऊन बसू लागलीत. पाणबा एवढ्या प्रकारे केस कसे कापतो ते बघू लागलीत. काही लोक केस वाढलेत म्हणून केस कापायच्या निमित्तानं येऊ लागले. काही लोक केस वाढले नाहीत तरी येऊ लागले. पाणबाच्या केस कापण्याचा विषय हा बायकांच्या कौतुकाचा होऊन बसला. पाणबा मुलींची पण बॉबकट करतो हे त्यांना नव्यानंच कळलं होतं. हो, चांदगावात आत्तापर्यंत फक्त पुरुषच न्हाव्यापुढं बसत होते. कधीच कोणत्या स्त्रीनं स्वतःचे केस कापून घेतले नव्हते आणि बायका केस कापतात यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता. पण पाणबा मुलींची केस कापतो हे ऐकून त्याही चकित झाल्या. पण पाणबाच्या दुकानाकडे येणारी गर्दी मात्र हटली नाही. पोरं यायची तशा पोरीही यायच्या. बापे यायचे तशा बायका सुद्धा यायच्या. पाणबा म्हणजे गावची करमणूकच झाली होती. बरं, दुकानात आलेली मंडळी गप्प राहतील म्हणता मुळीच नाही. केस कापण्याच्या विविध प्रकारांवरून ते पाणबाला भंडावून सोडायचे. एकदा सुताराचा शिवराम म्हणाला, पाणबा हे मसाज काय आहे व? आता पाणबाला तरी कुठं माहित होतं मसाज म्हणजे काय ते. तरी अभिमानानं म्हणाला, मसाज हा केस कापण्याचा सगळ्यात महागडा प्रकार आहे आणि सिनेमातली लोकच तेवढी या प्रकाराने केस कापून घेतात. आपल्यासारख्यांना ते नाही हो परवडत. न परवडायला काय झाले, मसाज सारखं केस कापायला किती व पैसे लागते ती? 1500 रुपये. एवढं पैसे? मग काय, मसाज काय साधा प्रकार आहे वय? खास सिनेमातल्या लोकांसाठीच तो तयार केलाय हो. तुला येतो का रे पाणबा तो प्रकार कापायला? मग हिथं काय फुकाट हजामती करायला बसलोया वय म्या? तुला ठाऊक नाही, यापूर्वी मी म्हशी बांधायचो तेव्हा एका रेड्याची मी मसाज केली होती. पाणबा अभिमानानं म्हणाला. मग ऐकणारे एकदम चकित होऊन म्हणाले, रेडा एकदम नटासारखा दिसू लागला, चिकना चमेला. असल बाबा असल. म्हैस बहादरण्याची तुझी कला अख्ख्या गावाला माहीत आहे. ऐकणारे मान हलवीत म्हणायचे. मग पाणबा त्यांना म्हणायचा, तुमची कुणाची मसाजच्या प्रकारानुसार केस कापायची असली तर 1500 रुपये घेऊन या. बघा किती मस्त केस कापतो त्या. डिक्टो अमिताभ बच्चनच बनवतो बघा त्याला. पण केस कापून घेण्यासाठी 1500 रुपये कोण हो मोजणार? तरी प्रत्येकाला वाटायचं की गावात कुणीतरी मसाज करून घ्यावी. पण कोण तयार होणार? पाणबानं केस कापण्याचे दरपत्रक भिंतीवरती लावले होते. एका बाजूला केसांच्या विविध स्टाईल असलेले 15-20 चेहरे चिकटवले होते.
प्रत्येकाची हेअरस्टाईल्स वेगळी होती. लोक चवीने ती हेअरस्टाईल पाहायचे आणि पांडबाला म्हणायचे, या सगळ्या प्रकारची तुला केस कापता येतात? हो, त्यात काय अवघड आहे? पांडबा फुशारकी मारीत म्हणायचा. केस कापण्याच्या दरपत्रकात साधी दाढी आणि स्पेशल दाढी असा उल्लेख होता. दाढी करण्याचेही 2 प्रकार असतात हे गावातल्या लोकांना माहीत नव्हतं. त्यांनी पांडबाला विचारलं, पांडबा, साधी दाढी आणि स्पेशल दाढी ही काय रे नवी भानगड आहे? पांडबाला तरी कुठं माहीत होतं, तरी तो ठासून म्हणाला, दाढी करण्याचा तो एक प्रकार हाय. तो कसा काय र? काय फरक काय हाय दोन्हीमध्ये? सोपं हाय. साधी दाढी करताना रक्त निघतं. स्पेशल दाढी करताना चुकूनही रक्त निघत नाही हो. रक्त न काढता दाढी करता येते, हे सुद्धा गाववाल्यांच्या दृष्टीनं नवीन होतं. माहिती विचारणाऱ्यांमध्ये बाळू हवालदाराचा पुतण्या सुधाकर होता. तो पांडबाला म्हणाला, मग आपली स्पेशल दाढी करतोस का र? हो, पण 150 रुपये पडतील त्याचे. घे बाबा, पैशाला कोण घाबरतय? असं म्हणून सुधाकर दाढी करायला देखील बसला. पांडबाने पण वस्ताऱ्याला नवं ब्लेड लावलं. मग तो सुधाकरची दाढी करायला लागला. रिकाम टेकडी माणसं स्पेशल दाढी कशी करतात ते माना वळवून वळवून बघत होतीत. पांडबानं ब्रशने सुधाकरच्या चेहऱ्याला साबण फासला. सगळा चेहरा सफेद केला. मग वस्त्रा सावरून तो स्पेशल दाढी करू लागला. पण दाढी करताना रक्त काढीत नाही तो न्हावी कसला. साधी दाढी असो नाहीतर स्पेशल दाढी असो, रक्त निघालंच पाहिजे असा अलिखित नियमच आहे. त्याला पांडबा कसा हो अपवाद असणार? दाढी करता करता पांडबाकडून अचानक सुधाकरच्या गालाचा टवकाच उडवला गेला. हे भली मोठी रक्ताची धार लागली. दाढीचा साबण रक्तात भिजला. चेहऱ्यावरचा पांढरा साबण लाल झाला. सुधाकरच्या चेहऱ्याची भयंकर आग झाली. तो ठणाठणा वरडू लागला. आयो 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 करू लागला. सुधाकरला पांडबाचा राग आला. पांडबा आपल्याकडचं काम सोडून निघून आल्याचा रागही त्याच्या मनात ठसठसत होताच त्यानं तिथल्या तिथं आपल्या रागाचं प्रात्यक्षिक सादर केलं आणि ठणकन पांडबाच्या श्रीमुखात भडकावली. तो म्हणाला, भडव्या, ही तुझी स्पेशल दाढी होई र? रगात न काढता दाढी करणार होतास ना? समद्या तोंडाची माझ्या आगात केलीस. थांब, आता मीच तुझी स्पेशल दाढी करतो बिनपाण्यानं. असं म्हणून त्यानं पांडबाची मान आपल्या बगलेत दाबली. त्याला आडवा तिडवा होलपटला आणि समोर पडलेल्या साबणाचा ब्रश घेऊन घसा तो पांडबाला साबण लावू लागला. पांडबाचा सगळा चेहरा सफेद झाला. त्याचं नाक, डोळे, ओठ सगळं सफेद झालं. साबणाचा फेस पांडबाच्या तोंडात गेला. आता आयो आयो करायची पाळी पांडबावरती आली होती. तेवढ्यात सुधाकरनं रागाच्या भरात समोरचा वस्त्रा उचलला. आता तो खरोखरच पांडबाची हजामत करणार असं बाकीच्या जमलेल्या लोकांना वाटलं म्हणून ते मध्ये पडले. एक दोघांनी सुधाकरला आवरलं. जाऊ दे र, जाऊ दे असं सांगितलं. दुसऱ्यानं पांडबाला ओढून बाजूला केलं. पांडबा घाबरला होता. साबणाच्या चेहऱ्यानं तो खूपच विचित्र दिसत होता. थरथरत होता. सुधाकरनं 4 लोकांचं ऐकलं. मग पांडबाला शिव्यांची लाखोळी देत तो घाईघाईनं खडके डॉक्टरांकडे पळाला. त्यानंतर मात्र तो स्पेशल दाढीच्या भानगडीतच पडला नाही. आपली साधीच दाढी परवडली असं तो म्हणायचा. गिऱ्हाईक कोणतंही येवो, तो वापरलेल्या ब्लेडने खरा दाढी करायचा. पांडबाला कटिंगचे प्रकार माहीत असले तरी तो एकाच प्रकारे सगळ्यांची कटिंग करायचा. तरीही पांडबा छान दाढी आणि डोकी करतो असं गावात बोललं जात होतं. त्याच्या केस कापण्याच्या कलेचं सर्वत्र कौतुक होत होतं. चांदगावात एक चांगला माणूस म्हणून बजाबा जाधवला मान होता. गावातल्या 4-5 पुढाऱ्यांमध्ये बजाबाला स्थान होतं. गावात कोणताही कार्यक्रम असू दे, त्यात बजाबाचा पुढाकार असायचा. पांडबानं केश कर्तनालय सुरू केलं तेव्हा बजाबा जाधवानंच पुढाकार घेतला होता. दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी तो खूप राबला होता. त्याच्या बदल्यात पांडबानं त्यांची दाढी फुकट करून दिली होती. दुकान सुरू होऊन 8 दिवस झाले असतील नसतील, बजाबा एकदा त्याच्याकडे दाढी करायला आला होता. या अण्णा, असं म्हणून पांडबानं त्याला आपुलकीनं दुकानात बोलावलं.
बजाबा दाढी करायला आलाय हे बघून पांडबा पण खुश झाला. बजाबासारखी मोठी माणसं आपल्याकडं आली पाहिजेत असं त्याला वाटायचं. पांडबानं त्याची झकासपैकी दाढी केली. दाढी करताना बजाबा पांडबाची विचारपूस करू लागला. पांडबा, आता बरं चाललंय नव्ह तुझं? होय अण्णा, तुमच्या किरपनं लय बरं चाललंय या बघा. किती रोज सुटतो यार दिवसाला? 300-400 रुपये सुटत्या ती बघा. अरे मग बरं आहे की. नोकरदार माणसाला तरी कुठे एवढा पगार आहे? व्हय व्हय. पांडबा दाढीला साबण फासत म्हणाला. तो पैसे घरी पाठवतोस का नाही र गड्या? नाही. का र? तुला काय आईबापांची काळजी आहे का नाही? तसं नाही अण्णा. आईबाप कुणाला नको आहे ती. पण जन्म झाला आणि बाप दुनिया सोडून गेला. मग आईनंच मला लहानाचं मोठं केलं बघा. 4 वर्ष झाली तर आई पण गेली. तेव्हापासनं मी एकटाच आहे. ना भाऊ ना बहीण. म्हणून तर तुमच्या गावात नोकर म्हणून कामाला आलो. अरे रे, वाईटच मग. बजाबा हळहळला. त्याला पांडबाचं लई वाईट वाटलं. मग तो म्हणाला, लगीन पण नसल झालं र तुझं. झालं असतं तर तुम्हाला माझी बायको हिथं दिसली नसती का व्ह? पांडबा म्हणाला, नाही, आपलं सहजच विचारलं र गड्या. खरोखर अजून लगीन नाही झालेलं माझं. मग जेवणाचं काय करतोस? हातानच करून खातूया. जमतं का? करायचं आपलं कसं तरी. खायचं कच्चं बिच्चं. अरे मग एवढी अडचण हाय तर अगोदर नाही सांगायचं व्हय मला? कुणाला सांगणार अण्णा? का आम्ही काय मिलूया व्हय तुला? शान्या, आता असं कर. उद्यापासनं हातानं बनवण्याचं बंद कर आणि दोन्ही टायमाला आपल्या घरी जेवायला ये. नका अण्णा. पांडबा आढेवेढे घेत म्हणाला. आता नको म्हणू नकोस. मुकाट्यानं सांगतोय ते ऐक. पांडबाने सुरुवातीला आढेवेढे घेतले. मग झाला तयार. तरी बजाबाला म्हणाला, पण अण्णा, खानावळ म्हणून किती पैसे द्यावे लागतील? तुझी एक पै नघ मला. छे छे, मग असं फुकट येऊन खाणं मला नाही हो आवडत. मी कुठं म्हणतोय फुकट येऊन खा म्हणून. त्याच्या बदल्यात तू आमच्या घरातल्या सगळ्यांची दाढी आणि डोकी करीत जा. बाकी दोघांनी एकमेकांना काही द्यायचं नाही की घ्यायचं नाही. पांडवानं विचार केला. बजाबा म्हणतो तसं करावं. हा सौदा खूप फायद्याचा आहे. आपण त्याच्याकडे जेवायला जायचं. बदल्यात त्याच्या घरातल्या सगळ्यांची केसं कापायची. काही हरकत नाही. बजाबा असं महिन्यातून किती वेळा केसं कापायला येणार आहे? रोज तर काय येणार नाही. फार तर महिन्यात 5-6 दाढ्या कराव्या लागतील आणि 4-5 कटिंगा कराव्या लागतील. मग पांडबानं होकार देऊन टाकला. त्याची खाण्यापिण्याची काळजीच मिटली. पांडबा रोज बजाबाकडं सांज सकाळ जेवायला जाऊ लागला. पांडबाच्या दुकानात काही टवाळ पोरं येऊन बसायची. पांडबा जाधवाच्या घरी जेवायला जातो हे पोरांना ठाऊक होतं. ते पांडबाला चिडवायचे. एकदा संभाजी त्याला म्हणाला, पांडबा, तू बजाबा जाधवाकडं खानावळ लावली म्हण? होय, जातो आपला त्यांच्याकडे जेवायला. जपून बरं का? का बरं? त्याची पोरगी मंगल लय बाजिंदी हाय. एखाद दिवशी तीच तुझी हजामत करील, सदा म्हणाला. त्यापेक्षा तू असं करणारे पांडबा. कसं? बजाबा जाधवाचा जावायच का होत नाहीस तू? पांडबा गप्प ऐकून घ्यायचा. त्याला असलं बोलणं नको वाटायचं. पण असल्या बोलण्यामुळे पांडबा जास्त विचारी बनला. तो जास्त विचार करीत बसला. बजाबाच्या घरचा प्रसंग आठवू लागला. आपण तिथं जेवायला गेल्यावर बजाबाची पोर मंगलच आपल्याला जेवण वाढायला पुढे येते. नको नको म्हटलं तरी आग्रहानं वाढते. आपण ताटाला आडवा हात लावला तरी आपला हात धरून बाजूला सारते. बरं, बजाबा किंवा मंगलची आई कोणीच तिथं थांबत नाही. दोघंच असतो त्या खोलीत. परवा तर बजाबा म्हणाला, पांडबा, उद्या आपल्या दोन्ही म्हशी भादरून काढ. पांडबाला नाही म्हणणं शक्य नव्हतं. तो तयार झाला. भर दुपारी दुकान बंद करून म्हशी भादरायला यायचं कबूल केलं. पण म्हैस भादरायची म्हटल्यावर नदीलाच गेलं पाहिजे. म्हशी पाण्यात उभ्या करून भादराव्या लागतात. त्यांच्या कोरड्या अंगावर वस्तरा नीट चालतच नाही. पण म्हशी नदीवर कोण नेणार? त्याची ही अडचण मंगलने सोडवली. ती म्हशींना घेऊन नदीवर यायला तयार झाली. मग पांडबा आणि मंगल दोघंच नदीवर गेले. पाण्यात म्हशी उभ्या करून म्हशींना भादरू लागले. मंगल पाठीवर पाणी मारायची आणि पांडबा वस्तरा चालवायचा. भर दुपार नदी काठचा एकांत.
मंगल पांडवाच्या उघड्या अंगाकडं बघत राहायची. मध्येच म्हशींच्या अंगावर पाणी टाकता टाकता पांडवाच्या अंगावर पण पाणी मारायची. पांडवाला गुदगुल्या व्हायच्या. पांडवाला सगळं आठवलं. मंगल मुद्दामहून अंगावरती पाणी मारायची. एकदा तर अगदी जवळ येऊन उभी राहिली होती. स्पर्श केला होता. म्हणजे नक्कीच तिच्या मनात काहीतरी काळं बेरं असणार. पोरं पण रोज चिडवू लागलीयेत, हे मात्र चांगलं नाही. आपण तिकडे जेवायला जायचंच बंद केलं पाहिजे. पांडवानं मनाशी विचार केला आणि दुसरे दिवशीपासून तिकडे जेवायला जाणंच बंद केलं. पांडवा एकाएकी जेवायला यायचा बंद झालेला बघून बजाबा जाधव चकित झाला. तो संध्याकाळी दुकानावरती येऊन त्याला म्हणाला, "का र पांडवा, कालपासनं जेवायला येत नाहीस तू?" "नाही येत." "का र? कोण काय बोललं का तुला?" "नाही नाही." "मग आमच्या घरचं अन्न पचना व्हय तुला?" "तसंच म्हणा हवं तर अण्णा. तुमच्या घरची भाजी लयच तिखट असत्या." "अरे मग तसं सांगायचं. तुझ्यासाठी वेगळी भाजी बनवली असती की रा आम्ही." बजाबा समजुतीच्या भाषेत म्हणाला. "कशाला अण्णा तुम्हाला वगीच त्रास? खाईन मी हातनं 2 घास बनवून. शहाणा हायस. आम्हाला र कसला आलाया त्रास? आणि तू काय फुकट येऊन जेवतोयस व्हय माझ्याकडं? ते काय नाही. आज संध्याकाळपासनं परत जेवायला ये. तुझ्यासाठी कमी तिखटाची भाजी बनवायला सांगतो." बजाबा जाधव असं म्हटल्यावर पांडवाला काही बोलताच येईना. आपण बजाबाला किती मिळमिळीत कारण सांगितलं याचा स्वतःला राग आला. आपण खरं खरं कारण का नाही सांगितलं असं त्याला वाटू लागलं. पण आता त्याला काही इलाजच नव्हता. तो पुन्हा होकार देऊन बसला. रात्रीपासून परत तिकडे जेवायला जाऊ लागला. त्या रात्री मंगल त्याला म्हणाली, "आमच्या घरची भाजी लयच तिखट असत्या जणू." "व्हय, मग गावातलं एखादं मिळमिळीत भाजीचं घर बघतायसा का?" "बघू मिळालं तर." पांडवा खालमानेनं जेवत म्हणाला. "तसं असेल तर बरंच झालं म्हणायचं." "होय," पांडवा म्हणाला. "असं आहे एक घर. पत्ता देऊ का त्या घराचा?" मंगल त्याला हिनवत म्हणाली. "द्या की," पांडवा म्हणाला. "खालच्या आळीत वडाच्या झाडाजवळ सखू आजी राहते. तिच्या घरची भाजी अगदी मिळमिळीत आहे बघा. तुम्हाला परवडल ती. कशाला आमच्या घरच्या तिखट भाजीनं तोंड भाजून घेतायसा तुम्ही?" पांडवाला मंगलचं खोचक बोलणं समजलं नाही. तो फक्त होय होय, जातो जातो असं म्हणत होता. मंगलला त्याचा राग आला. तिने पांडवापुढे साखर घालून तापवलेलं दूध ठेवलं आणि म्हणाली, "नाहीतर हे दूध घ्या आणि बसा कुकुल्या बाळागत चमच्यानं पीत." मंगल असं म्हणाली तरी तो काही बजाबाचं घर सोडून दुसरीकडे जेवायला गेला नाही. उलट आता त्याला अधूनमधून मांस मच्छी मिळू लागली. पांडवाला कळेच ना, आपली एवढी सरबराई का होते, की गावातली लोक चिडवतात ते खरं आहे. मंगल आपल्यावरती जीव ओवाळून तर टाकीत नाही ना. पांडवाच्या मनात विचार यायचे. त्यानं दुकानाचा बोर्ड आपल्या आईच्या नावावरती बनवला होता. मंगलाबाई केश कर्तनालय. पण कुणीतरी मंगलला वेगळंच सांगितलं. तेव्हापासून मंगल जणू हुरळूनच गेली होती. एक दिवशी पांडवा जेवायला आल्यावरती एकदा ती म्हणाली, "काही गोष्टी अशा आडून आडून केलेल्या बऱ्या दिसत नाहीत." "म्हणजे तुला म्हणायचंय तरी काय?" पांडवाला काहीही न कळाल्याने तो म्हणाला, "म्हणजे जे काय मनात असेल ते माणसानं मनमोकळेपणानं बोलावं. त्यासाठी तोंड बंद ठेवून असा बोर्ड गावाच्या वेशीवर लावायची काय हो गरज आहे? कशाबद्दल बोलतेस तू?" काहीच न कळाल्यानं पांडवानं विचारलं. "असं येडहून पेडगावला कशाला जायला हवंय? मी तुम्हाला एवढी आवडती तर तुमच्या हृदयात ठेवायचं मला. माझ्या नावानं दुकान काढायची काय गरज होती? दुकानाच्या बोर्डावरती माझं नाव काय म्हणून लिहिलं तुम्ही?" आता पांडवाच्या डोक्यात उजेड पडला. म्हणजे मंगलचा असा गैरसमज झालाय की ती मला खूप आवडते म्हणून मी तिच्या नावानं दुकान काढलंय. दुकानाला तिचं नाव दिलंय. तिचा गैरसमज दूर व्हावा यासाठी तो म्हणाला, "मंगलाबाई हे माझ्या आईचं नाव आहे." "व्हय व्हय, आईचं बी नाव असल. पण आईच्या नावानं दुकान काढणारे दुनियेत कोण हाय? आईपेक्षा त्यांना बाहेरचाच वढा जास्त असतोय. त्याला तुम्ही तरी अपवाद कसा हो असणार?" आता मात्र डोक्यावरती हातच मारून घ्यायची वेळ पांडवावरती आली. तो मनात म्हणाला, मंगलला प्रेमाची कावीळ झाले. आता तिला सगळं पिवळंच दिसाया लागलंय.
पण पांडवाच्या मनात तसलं काही नसलं तरी मंगलच्या आणि थोडंफार बजाबाच्याही मनात होतच की बजाबालाही असला जावाई पाहिजेच होता. त्यानं आपला विचार कुठं बोलून दाखवला नसला तरी मनातून त्याला तसंच वाटायचं. गावातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातली म्हातारी नर्स रिटायर होऊन निघून गेली आणि तिच्याऐवजी गोरी गुमटी देखणी नर्स गावात आली. त्यातून ती होती बिनलग्नाची बाई. बरं, पुण्यासारख्या शहरात राहणारी ती बाई एकाएकी खेड्यात आल्यानं बुचकळ्यागत वाटत होती. पण वागण्या बोलण्यात जरा मोकळेपणा वाटत होता. त्यामुळे चांदगावच्या हवापाण्यात जरा बदल झाला. चांगल्यातली चांगली माणसं अचानक खोकू लागली होती. सर्दी पडसं लागण्या अगोदर शिंकू लागली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रापुढे थंडी तापाने बेजार झालेल्या तरण्या ताठ्या पोऱ्यांची ही रांग लागली होती. नर्सबाईंच्या आगमनाची गावात सगळीकडे चर्चा होत होती. पांडबा मात्र गावच्या हवापालटापासून खूप दूर होता. आपण बरं की आपलं काम बरं असं त्याचं वागणं होतं. एकदा संध्याकाळच्या वेळी मंगलनंच विषय काढला. ती पांडबाला म्हणाली, तुमचं डोकं दुखतंय व्हय? नाही का ग? पांडबा चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह उभं करून तिच्याकडे पाहत म्हणाला, मग सर्दी पडसं झालंय का? छे छे, मग खोकला येतोय का? नाही, कुणी सांगितलं तुला? माझी तब्येत अगदी ठणठणीत आहे, बरी आहे, मला कसलाही त्रास झालेला नाही. नवलच म्हणायचं बाय. मंगल मुद्दाम होऊन त्याला चिडवत म्हणाली, याला काय नवल म्हणायचं? आता मी आजारी पडलो नाय त्यात माझा काय ग दोष हाय? गावात नवीन नर्स आल्यापासून सगळी तरणी दाठी पोरं आजारी पडल्या ती म्हणून विचारत्या तुम्हासनी. तुम्हाला कसा काय अजून एखादा रोग होईना? आता पांडबाच्या लक्षात आलं. तो मंगलला म्हणाला, एवढं काही हिनवायला नको. आमच्या घराण्यात बळच आजारी पडून औषधं प्यायची सवय नाही. नर्सबाईच्या संदर्भात पांडबाला किती माहिती आहे. त्याच्या मनात नर्सबाईबद्दल काय विचार आहेत हे काढून घेण्याच्या उद्देशानं मंगल आणखी खोल जाऊन विचारू लागली. खूप देखणी हाय म्हणते ती व्हय? बोलायला बी टिटवीगत हाय म्हणते ती व्हय? कुणी पुरुष दिसला की लय टवाटवा गप्पा मारत्या म्हणते ती व्हय? कवा तुमच्याशी बोलली काय व? नाही अजून. मग लवकर बोला जा. तिच्या मनात दुसरा कुणी बसायच्या आत बोलून घ्या. मला काय करायचंय ग तिच्याशी बोलून? तिच्या मनात दुसरा कोणी बसल नाहीतर नाही बसून देत. मला माझीच कामं ही ढीगभर पडलीत. पांडबा तिरस्कारानं म्हणाला, ते दिसतंय की हो आम्हाला. इकडं आमच्याशी बोलत बसायचं म्हणलं तरी तुम्हाला वेळ नसतो. पण काय सांगावा, एखादी चिकनी बाई दिसली तर दगडाच्या काळजागत असलेला माणूस कंठ फुटल्यागत बोलू लागतो. असं का? मग म्या बी बसतो की तिच्याशी बोलत. तुझ्या भाषेत चांगला गुलू गप्पा मारतो. पांडबा रागानं मंगलला म्हणाला. त्याला वाटलं मंगल आत्ता तरी गप्प बसल. उलट ती पांडबालाच म्हणाली, मग एखाद्या दिवशी दुकानातच बोलवा की. बोलवील. मस्त बॉबकट करा तिची, डोका हातात घेऊन. करीन की. तू म्हणतेस तसं सगळं करीन आणि जे काय करीन ते सगळं तुला येऊन सांगीन. मग तर झालं नव्ह? वैतागल्यागत पांडबा म्हणाला आणि एकदाचा हात धुवून घराबाहेर पडला. मंगल थांबा म्हणेपर्यंत पांडबा निघाला बी. आपण नर्सबाईची बॉबकट करू असं पांडबा मंगलला सहज म्हणाला खरा, पण त्याच्या तोंडून तेव्हा सटवीच बोलली म्हणायची. कारण एका शनिवारी पांडबा दुकानात एकटाच होता. नुकताच बजाबाच्या घरून दुपारचा म्हशी भादरून आला होता. दार उघडून बसला होता. गावातल्या टवाळ पोरांचं टोळकं जमा व्हायला अजून अवकाश होता. तेवढ्यात खुद्द नर्सबाई हातातल्या पर्सला हेलकावे देत आपल्या लांबलचक वेणीला कधी इकडं तर कधी तिकडं झुलवीत पांडबाच्या दुकानापुढे आल्या. अंगावरती पिवळी साडी, पिवळा ब्लाऊज, कपाळावरती पिवळी टिकली, पिवळसर वर्ण, सगळंच कसं एकदम पिवळं. ती खुद्द आपल्या दुकानापुढे आलेली बघून स्वर्गातून कोण अप्सरा आपल्या भेटीला आले की काय असं पांडबाला वाटू लागलं. स्वतः नर्सबाई जातीनं आपल्या दुकानाकडं हजर. पांडबाचा त्याच्यावरती विश्वासच बसेना. ती दुकानापुढे येऊन उभी राहिली तेव्हा पांडबाला कळलं की तिचं आपल्याकडं काहीतरी काम आहे. तो गडबडीने म्हणाला, या ना या. नर्सबाई हसली.
गालातल्या गालात हसली. मग पांडवाला म्हणाली, नाही, जरा घाईत आहे मी. पण म्हटलं जाता जाता तुम्हाला एक विचारावं. काय ते? गावात केस कापण्याची किती दुकानं आहेत? एवढं एकच आहे. दुकानावरती कोण बसतं? मीच असतो की. पांडवा जरा चाचरतच म्हणाला. म्हणजे केस तुम्हीच कापता होय? हो. मला वाटलं घरातलं दुसरं कोणी मोठं माणूस आहे की काय. नाही नाही, मी एकटाच असतो. तुम्हाला बॉबकट करता येतो का? हो, सगळ्या प्रकारची मी केस कापतो. बायकांचा कधी बॉबकट केलाय का तुम्ही? हो. पांडवा नुसता हो हो म्हणत सुटला. मग माझी बॉबकट कराल का? खूप दिवसांपासून मी केस कापायला टपले, पण वेळच मिळत नाहीये. ब्युटी पार्लर पण नाही तुमच्या गावात. मला या लांब केसांचा खूप वैताग आलाय बघा. अंघोळ केल्यावर त्याचा गुंता काढीत बसण्यातच तास लागतो. तेव्हा म्हटलं बॉबकट करावी, ते बी हितच तुमच्या गावात. आता मी पुण्याला जाणार कधी आणि ब्युटी पार्लर शोधणार कधी? म्हणून म्हटलं तुमच्याकडून निदान बॉबकट तरी करून घ्यावी. कराल ना हो? जमेल ना हो तुम्हाला? करू ना. न जमायला काय झालं त्यात? अशी खांद्यापर्यंत केस व्यवस्थित कट करून द्यायची. देऊ की. कुणाची केस भादरण्यात आपला हात पटाईतच आहे बघा. पांडवा एकदम हवेत जाऊन बोलू लागला. हरभऱ्याच्या झाडावरती चढला. नर्सबाईला तो बढाई मारून सांगू लागला. खरं म्हणजे या गावात येऊन म्हशी बाधरण्याशिवाय आणि पुरुषांची दाढी डोकी करण्याशिवाय पांडवानं कधीच कोणतं काम केलं नव्हतं. आयुष्यात कधी स्त्रियांचे केस कापली नव्हती. ते कसे कापतात हे पांडवाला मुळी माहितीच नव्हतं. पण स्वतः नर्सबाई जातीनं विचारपूस करायला आले म्हटल्यावर पांडवा विरघळून गेला. आपण तुमचे केस झक्कास कापून देऊ असं म्हणू लागला. त्याला वाटलं नर्सबाई केस कापायला आल्यावरती या हितं आपल्या पुढे खुर्चीत बसणार. आपण तिचं डोकं हातात घेणार. तिची केस कुरवाळणार. वा 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 वा. पांडवाच्या डोळ्यांपुढं चांदण्यात चांदण्यात चमकू लागल्या. पण नर्सबाईच्या बोलण्यामुळे तो भानावरती आला. मग कधी येऊ मी? हलक्या आवाजात नर्सबाईनं विचारलं. कधीही या. आत्ता थांबलात तरी चालेल. दुकानात पण कोण नाही. आत्ता कसं हो जमायचं? मी आरोग्य केंद्र उघडायला निघाले. असं करते मी उद्याच येते तुमच्याकडं. बरं बरं, या या. मला पण अजून जेवायला जायचंय, पांडवा म्हणाला. आणि नर्सबाई निघून गेली. तिच्या वेणीतला सुगंध पांडवाच्या दुकानापुढं सांडून गेली. त्यातला थोडासा सुगंध पांडवाच्या तोंडावरती शिंपडून गेली. तो सुगंध हवेत विरून गेल्यावर पांडवा भानावरती आला आणि मटकन खालीच बसला. आपण हे काय करून बसलो? नर्सबाईला एकाएकी होकार देऊन कसा काय टाकला? आपल्याला अजून धड कटिंग करता येत नाही. नीट पुरुषांचीच केस कापता येत नाहीत, तर स्त्रियांची बॉबकट कुठून करता येणार? बॉबकट म्हणजे तरी नक्की काय असतं हे कुठं आपल्याला ठाऊक आहे? बॉबकट करताना केस किती कापायचीत, कसे कापायचीत हे तरी कुठं ठाऊक आहे? आणि समजाच तिचे केस कापताना ते अचानक बिघडले तर? ती एकाएकी कुरूप दिसू लागली तर? या अनेक प्रश्नामुळे पांडवाचे हातपायच गळून पडले. तो बसल्या जागेवरच पडून राहिला. काय करावं त्याला कळेच ना. भूक लागलेली पोटात, पण त्याला आता भूक उडाल्यागत वाटू लागलं. आपण भलतंच संकट ओढवून घेतलंय याची त्याला जाणीव झाली. त्याचं कामावरचं लक्ष पण उडालं. आलेल्या गिऱ्हाईकांची दाढी डोकी करण्याचं त्याला भानच राहिलं नाही. सुताराचा शंकर केस कापायला आला तेव्हा पांडवा चिंतागती बसला होता. पांडवाला असं चिंतित झाल्याचं बघून तो म्हणाला, का रे पांडवा, लय निवांत म्हणायचं. बसलोय आपला असाच. का आजारी हायस का र गड्या? नाही नाही. कोण तुझ्याशी भांडून गेलंय का र? नाही नाही. मग असा तोंडात मारल्यागत चेहरा करून का म्हणून बसलायस तू? जरा कणकणल्यागत होतं यार. तुमचं काय काम होतं का? दाढी करायची होती र. उद्या करतो. आज मला कसंच होतंय. थंडी ताप असल तर आरोग्य केंद्रात जा. नर्सबाईंकडून एक इंजेक्शन घे. लगेच बरा होशील. अरे तिच्या हाताला लय गुण हाय बघ. माणसं झटापट बरी होत्या ती. शंकरनं सल्ला दिला. पांडवा हो हो करीत मान हलवू लागला. नर्सबाई दुसऱ्याची दुखणी बरी करते हे त्याला ठाऊक होतं. पण तिनंच पांडवाला आजारी पाडलंय हे कुठं शंकरला माहीत होतं.
शंकर निघून गेल्यानंतर पांडवानं अशीच 1-2 गिऱ्हाईकं परत पाठवली. आज माझी तब्येत बरोबर नाही असं सांगून बरोबर गिऱ्हाईकं कटवलीत. मग एकटाच दुकानात बसून राहिला. पांडवा आज बजाबाकडे जेवायला पण गेला नव्हता. एरवी 12 वाजले की जेवायला जाणारा पांडवा आत्ता 1 वाजून गेला तरी जेवायचं नावच काढेना. आपण कोणत्या बहाण्यात येऊन त्या नर्सबाईला बॉबकट करण्यास होकार दिला हे त्याचं त्यालाच कळेना. शिवाय उद्या तिला नाही तरी कसं म्हणणार? मला बॉबकट जमणार नाही असं सांगायचं? पांडवा डोक्याला हात लावून बसला होता. तेवढ्यात मंगल दुकानावरती आली. येऊन पाहते तर पांडवा गप्प गार पडलेला. आल्या आल्या त्याला म्हणाली, "का र पांडू, जेवायला नाही आलास तू घरला?" "नाही आलो." "का र?" "तिकडं माझं बाबा तुझी जेवायची वाट बघून बघून कंटाळून गेल्याती. त्यांना म्हणावं तुम्ही जेवून घ्या." घेतलं बी. ते आणि माय दोघं जण जेवून रानात बी गेल्याती. जाताना मला म्हणालत, "पांडू जेवायला का आला नाही ते बघून ये. त्याला जेवायला घेऊन ये." "मला नाही आज जेवायचंय." "का र?" "आमच्या घरची भाजी आज लय तिखट हाय जणू." "तसं नाही." "मग तब्येत बिघडली जणू." "नाही." "मग जेवायला का म्हणून येईना झालायस तू?" "ते तुला सांगण्यासारखं नाही. माझं दुखणंच वेगळं हाय बघ." "मग आरोग्य केंद्रात जा त्या नर्सबाईकडं. ती तुझ्या दुखण्यावरती चांगला इलाज करील." मंगल हिनवत म्हणाली. पुन्हा नर्सबाईचं नाव काढल्यानं पांडवाच्या छातीमध्येच कळ आली. तिनंच हा घोर लावलाय जीवाला. तो मंगलला म्हणाला, "तिला सांगून काय उपयोग?" "मग कोणाला सांगणार र? आता आमच्याशिवाय तुला या गावात कोण एवढं जवळचं हाय? आम्हाला तरी सांग निदान." "ते पण खरंच म्हणा." पांडवा पुटपुटला. "मग सांग बघू, काय होतंय तुला त्या? तुला सांगितलं तर त्यातून मार्ग निघायचा नाही ग. सांग तर खरं. सांगितल्या बिगार कसं र कळणार?" मग पांडवा जरा उठून बसला. आळस झाडला आणि मंगलला म्हणाला, "ती नर्स आली होती दुकानात." "अगो बाई, खरंच की काय? म्हणूनच भूक लागली नाही वाटतं तुम्हाला. तिनं चांगली झोप उडवलेली दिसते तुमची." "होय, झोपच उडवले. पण तू म्हणतेस तशी नाही." "मग कशी?" "माझी बॉबकट कराल का म्हणून विचारायला आली होती." पांडवाने खरं खरं सांगितलं. "मग?" मंगल उत्सुकतेनं म्हणाली. "मी हो म्हणालो. वाटलंच मला." "त्याचाच पश्चाताप वाटतोय ग मला. तेव्हापासून माझे हातपायच गळायला लागलेत." "का? त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे?" "घाबरू नको तर काय ग करू?" "अगं, मी कवाच बायकांची केस कापलेली नाहीती. मला अनुभव पण नाही त्याचा. आता एकदमच तिची केस कापायला बसलो आणि ती बिघडली तर मग माझी किती ग फजिती होईल." आता खऱ्या अर्थानं मंगलचा विश्वास बसला. ती त्याला म्हणाली, "मग तू एकदम हो कसा काय म्हणालास?" "मग काय नाही म्हणू व्हय? गिऱ्हाईकाला नाही म्हणणं बरं दिसत नाही. त्यातून ती नर्सबाई, देखणी, कवळी काकडीच. तिला कसं नाही म्हणणार नाही का?" मंगल हिनवत म्हणाली. पांडवा तिला म्हणाला, "बोल आता. म्या शिळीगत गार पडलोय. काय बोलायचंय ते घे बोलून आणि हो मोकळी." मंगलला पांडवाचा चेहराच बघवेना. ती म्हणाली, "पांडवा, या अगोदर तू म्हशी भादरल्या, पुरुषांची दाढी आणि डोकी केलीस, मग बायकांचीच केस का नाही कापलीस? तेवढाच तुला अनुभव नसता का आला?" "कसा अनुभव येणार? कोणत्या बायकांची केस कापणार? आपल्याकडं कधी कोणत्या बाईनं केस कापून घेतलेत का? या खेड्यात कोण बायका येणार आहेत का केस कापायला?" "ते बी खरंच आहे म्हणा. आपल्या खेड्यात कोणत्याच बायका तुझ्या दुकानात येत नाहीत केस कापायला. एवढ्या जवळच्या जवळ दुकान झालंय तरी त्यांना कळत नाही. खरं सांगू का पांडवा, त्वा केस कापायचं दुकान टाकल्यापासून मला लय वाटतंया बघ. तुझ्या हातून केस कापून घ्यावीत. तुझ्या पुढं असं झोकात बसावं आणि त्वा माझं केस कात्रीनं करा करा कापावीत. छानपैकी माझा बॉबकट करावा, त्या हिंदी सिनेमातल्या बाईसारखा. मला खरंच एकदा तरी तुझ्या बुट्टी पार्लरचा अनुभव घ्यायचा आहे रे. पण माझ्या नशिबातच नाही बघ ते." "का? का नाही?" पांडवानं विचारलं. "हेच नव्हं, आपल्या चांदगावात कुठं बायका केस कापत्यात या व्हय?" "मग नर्सबाई कशी तयार झाली?" पांडवानं विचारलं. "तिचं येगळं आणि आपलं येगळं हाय." मंगल म्हणाली. "काय येगळं हाय?" "ती बाई आणि तू पण बाईच हायस नव्हं?" "व्हय, पण ती शहरातली हाय. आम्ही खेड्यातली आहोत." "म्हणजे खेड्यातल्या बायांनी केस कापू नये का?"
पाणबा म्हणाला, लय वाटतंय र बॉबकट करावा, पण कुणाला सांगू? मग मात्र पाणबा उत्साहानं म्हणाला, तुला वाटतंया नव्ह, आपली बॉबकट असावी. होय, लय वाटतंया. तसा पाणबा टुनकन उडी मारीत म्हणाला, मग आयडिया? कसली आयडिया? मंगलनं विचारलं. मग पाणबानं सरळ तिचा हात धरला आणि तिला दुकानात ओढली आणि तिला म्हणाला, या संकटातून आता तूच मला वाचवशील. ते कशी काय? आपण पहिल्यांदा तुझ्या केसांची बॉबकट करूया. म्हणजे तुला केस कापल्याचा आनंद मिळेल आणि मला बॉबकट केल्याचा सराव पण होईल. नको रे बाबा, मंगल घाबऱ्या घुबऱ्या चेहऱ्यानं म्हणाली. का? पाणबा तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, मी केस कापल्यावर आई बाबा काय म्हणतील? काय म्हणतील? मला मारतील ना? नाही मारायचेत. उलट आपली पोरगी फॅशनबाज राहायला लागले म्हणून आनंदच होईल बघ त्यांना. नको, आपल्याकडे बायकांची केस कापणं अशुभ मानतात. गेला तो काय? आता त्याला कुणी विचारित नाही. आजकाल शहरात नाही का सगळ्या बायका केस कापीत. त्याला कुठला आले अशुभ आणि शुभ? तू चल, घाबरू नकोस. पाणबा तिचा हात धरून ओढीत म्हणाला. मग मंगल ऐकेना. ती खरोखरच घाबरली होती. पाणबाला म्हणाली, नको रे, मला खरंच आई बाबांची भीती वाटते. नाहीतर मी तुझ्यासाठी जीव पण द्यायला तयार झाले असते. जीव नको देऊस, फक्त केस दे माझ्या पुढं. नको बाबा. मंगल नको नकोच म्हणू लागली. तिचा नकार पाहून पाणबा हताश झाला. त्यानं मंगलचा हात सोडून दिला आणि गंभीर आवाजात म्हणाला, शेवटी तू पण नाहीच म्हणतेस. मला आता तुझाच एकमेव आधार वाटत होता. तो पण तू काढून घेतलास. म्हटलं, या गावात तुमच्याशिवाय मला दुसरं कोणीच नाही. तू तरी मला सांभाळून घेशील का? पण तू सुद्धा नाही म्हणतेस. जाऊ दे, काय होईल ते होऊ देत. झाली फजिती तर माझी होईल. काय फरक पडेल? मी बदनाम होईन एवढंच ना. आणि झालोच बदनाम तर हे गाव सोडून जाईन मी. पाणबा असं निर्वाणीचं बोलल्यावर मंगलला वाईट वाटलं. ती पाणबाला म्हणाली, तू माझ्यामुळं गाव सोडून जाणार असशील तर कापून टाक माझी केस. तुझ्यापेक्षा माझी केस मला प्यारी नाहीत. नको, उगाच माझ्यावर दया केल्यागत तुझे उपकार मला नको. उपकार नाही र, खरंच काप माझी केस. फार तर आईबाप रागावतील एवढंच ना. रागावू देत, तुझ्यासाठी करीन मी सगळं सहन. तरी पाणबा तिला म्हणाला, तू मनापासून तयार नाहीस केस कापायला म्हणून नको. मनापासूनच म्हणते मी. खरंच माझी बॉबकट कर. लय दिवसाची हौस आहे माझी ती तरी पूर्ण होईल र. खरंच म्हणत्यास तू? होय. मग चल बस खुर्चीवर. पाणबा ब्रह्मानंद टाळी वाजल्यागत म्हणाला आणि त्यानं मंगलला आरशापुढे खुर्चीत बसवलं. मंगल लाजत मुरडत खुर्चीत बसली. पाणबानं मग कात्री आणि कंगवा काढला. पहिल्यांदा मंगलला तिचे सगळे केस मोकळे करायला सांगितले आणि केस मोकळे केल्यावर पाणबाने तिच्या केसात कंगवा घातला. मग उजव्या हातात कात्री घेतली आणि एकदम छान. मंगल खुर्चीतून खाली उतरत म्हणाली. मग आपले भुंडे केस आरशापुढे उभं राहून गदागदा हलवू लागली. आरशात हलणारे केस बघू लागली. त्या थोडक्या केसांनी तिला गुदगुल्या होऊ लागल्या. पाणबा तिच्या ऐडबाज चेहऱ्याकडे बघू लागला. मानेवरून थोडेसे खाली ठेवलेले केस मोकळे सोडल्यानं अगदीच छान दिसत होते. पाणबा तिचे केस बघून म्हणाला, जमतंय बरं का, मला बॉबकट करायला जमतंय की. तेवढ्यात मंगलचा चुलत भाऊ यशवंता तिथं आला. तो तालुक्यात कॉलेजला जातो. पाणबाच्या दुकानात कोणीतरी पोरगी केस कापून घेते असं त्याला लांबून दिसलं होतं आणि केस कापणारे कोण आहेत हे बघण्यासाठी तो दुकानात आला होता. आल्या आल्या पाणबाला म्हणाला, आता बायकांचं पण केस कापाया लागलास म्हण की र पाणबा. होय होय. तेवढ्यात त्याची आणि मंगलची नदरानदर झाली आणि मंगल केवढ्यानं ती दचकली. म्हणाली, यशवंता तू? मंगल तू? यशवंता म्हणाला. तो चकितच झाला. तेवढ्यात मंगलनं तेथून घाईघाईने सुंबाल्या केला. आपले थोडके केस वाऱ्यावर उडवीत ती पसार झाली. यशवंता आश्चर्यानं तर पाणबा आनंदाने पळणाऱ्या मंगलकडे बघत राहिला. संध्याकाळच्या सुमारास पाणबाच्या दुकानामध्ये टवाळ पोरांचं टोळकं जमलं होतं. कसं कोण जाणे.
पण त्यांना मंगल बॉपकट करून गेल्याचं कळलं होतं. त्यात बसलेला संभाजी पांडवाला म्हणाला, पांडू, त्वा बायकांची पण हजामत करायला सुरुवात केली म्हण. हो, आपला धंदा हाय म्हणल्यावरती करायला नको का? पण मंगलपासून सुरुवात केली म्हणजे जरा नवलच वाटलं बघ गड्या. तेवढ्यात किरण जाधव म्हणाला, त्यात काय विशेष? पांडवा त्यांच्या घरी जेवत नाही का? त्याच्या बदल्यात त्यांच्या घरातल्या सगळ्यांची हजामत करायची बोली आहे. आता तेवढी सासूबाईची बॉपकट करून टाक, म्हणजे सगळं फिटलं. संभाजी म्हणाला, कोण सासूबाई? पांडवानं आश्चर्यानं विचारलं. मंगलाची आई र. मग सासूबाई का म्हणतोयस? पांडवा चिडला. मग काय तर म्हणायचं? मामी म्हणायचं का? संभाजी आणखी चिडवीत म्हणाला. पण तो विषय बदलून किरण परत म्हणाला, अरे ते काहीच नाही. उद्या नर्सबाई येणार म्हणे पांडवाकडं बॉपकट करायला. तुला कुणी र सांगितलं? पांडवानं विचारलं. दुपारी आरोग्य केंद्रात गेलो तेव्हा नर्सबाईच म्हणाल्या. असाच कटिंगवरून विषय निघाला होता. किरणनं स्पष्टीकरण दिलं. नर्सबाई का? अगा या 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 या. संभाजी बरळला. तसा पांडवा म्हणाला, त्यात काय एवढं विशेष? नर्सबाई येऊ नाहीतर कोणीही येऊ, जे येईल त्यांचे केस कापायचं आपलं काम. चांगली कटिंग कर बरं का तिची, तेल लावून. संभाजी खवचटपणे म्हणाला. तिची दाढी पण उरकून घे तशीच. किरण म्हणाला, स्पेशल दाढी कर बरं का, त्या सुधाकर सारखी. आणि पोरं खदाखदा हसू लागली. संभाजी त्यातल्या त्यात लय चावट होता. तो पांडवाला म्हणाला, नाहीतर असं कर गड्या. कसं? पांडवानं विचारलं. रातचं तिच्या घरी जा, बैस तिची बॉपकट करीत. खोली पण चांगली एकांतातली हाय. कुठं आहे रे तिची खोली? पांडवानं भोळेपणानं विचारलं. तसा संभाजी आणखी चिडवीत म्हणाला, खरोखर निघाला का वय तिच्या घरी? रात तर होऊन दे गड्या. मुलं पुन्हा हास्यात बुडाली. पांडवाच्या केश कर्तनालयात असा गोंधळ चालला होता. तेवढ्यात देवळाच्या वरतीकडून कसलासा गोंधळ ऐकू आला. कोणीतरी रडत होतं, कोणीतरी शिव्या घालीत होतं. एक जण मोठमोठ्यानं बोलत होता. बऱ्याच जणांची नुसती पावलं धपाधपा वाजत होती. एक घोळकाच तिकडून येत होता. कसला गोंधळ म्हणून दुकानातली पोरं बाहेर धावलीत. पांडवा सुद्धा बाहेर आला. तोपर्यंत सगळा गोंधळ पांडवाच्याच दुकानापुढे येऊन हजर झाला. त्या गोंधळात मध्यभागी भुंड्या केसाची मंगल होती. हातात काठी घेतलेला बजाबा तिचं बकोट धरून तिला खेचीत आणीत होता. सोबतीला मंगलची आई त्याला शिव्या घालायला आली होती. बजाबाच्या भावकीतले लोक हातात काठ्या घेऊन आले होते. त्या सगळ्यांना पाहिल्याबरोबर पांडवाच्या डोक्यात लख्ख उजेड पडला. आणि हे सगळे लोक आपलीच हजामत बिनपाण्यानं करायला आलेत हे त्यानं ओळखलं. त्याच्या हातातली कात्री थरथरू लागली. पांडवाला पाहिल्यावरती बजाबा जाधव रागारागानं पुढं आला आणि पांडवाला म्हणाला, रे पांड्या भडव्या, खाल्ल्या घराचे असे वासे मोजलेस की काय रे चुतिया? माझ्याच घरचं खाऊन माझ्याच पोरीचं केस कापलीस, पार भुंडी केलीस तिला. तिच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमत झालीच कशी? मग त्यानं पांडवाचं नरडच धरलं, त्याला ढकलून खाली पाडलं. मग त्याला फडाफडा 2-4 लगावल्या. या गोंधळात पांडवाच्या हातातली कात्री कुठल्या कुठं उडाली. पांडवा ततपप करून बोलायचा प्रयत्न करू लागला. तसा बजाबाचा भाऊ आजोबा म्हणाला, आणखी लगाव त्याला बापू, आणखी लगाव. आपल्या घरचं खाऊन आपल्या पुरीची टिंगल केली. थेट आपल्या इज्जतीलाच हात घातला त्यानं, आबरूला हात घातला. तसा बजाबाला चेव आला. तो परत पांडवाला तडातडा हाणू लागला. त्याला खाली पाडून खळ्यातल्या दाण्यागत तुडवू लागला. पांडवा तोंडानं आयो 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 मेलो 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 असं म्हणून वरडू लागला. मंगलला त्याचं रडणं बघवेना. ती ढसाढसा रडू लागली. सोडा हो, सोडा की त्याला, त्याचा काय बी दोष नाही. मलाच केस कापायचं होती तर म्हणून मी आली होती. मी सांगितलं म्हणूनच त्यानं माझी केस कापलीत. सोडा त्याला, सोडा की, असं ती म्हणू लागली. विनवण्या करू लागली. मग गर्दीतल्याच कुणाला तरी त्याची कीव आली. त्यानं बजाबाला धरून बाजूला ओढलं आणि म्हणाला, जाऊ दे र बजाबा, का मारतोयस इनाकारणी बिचाऱ्याला? का मारतोयस? या भडव्याला विचार काय झालंय त्या. अनाथ पोरगा म्हणून मी त्याला माझ्या घरात घेतला. 2 वेळेला त्याला खाऊ पिऊ घातला.
पोटच्या पोरासारखी त्याची काळजी घेतली आणि त्यानं माझ्याच घरात राहून माझ्याच पुरीची हजामत केली. पार भुंडीच करून टाकली तिला. का तर म्हणे बॉबकट चांगली दिसल म्हणून. आता माझी पोर चांगली दिसू नाहीतर वाईट दिसू, या भडव्याला काय करायचंय त्याचं? बघा ना त्याची नजर कुठे गेल्या त्या. बजाबानं असं सांगून जणू सगळ्या गावालाच आवाहन केलं. त्याचं बोलणं ऐकून जमलेले लोक पण चिडलेत. पांडबा असं करील यावर कुणाचाच विश्वास नव्हता. त्यांना पांडबाचा राग आला. एकनाथ जाधव म्हणाला, मग नको हयगय करूस, तुडव त्याला, तुडव. आपल्या गावच्या पुरी बाईंवर त्याची नजर जाती म्हणजे काय? खालमुंडी आणि पाताळ धुंडी. वाटलं पोरग लय चांगलं हाय म्हणून. पांडबा खाली पडून गप्पपणे सगळं ऐकत होता. कुणीतरी त्याला उठवलं, पण पांडबाची मानच वर होईना. बजाबा जाधव पुढं बोलतच होता. माझ्या पुरीचं केस काय म्हणून कापला असतील त्यानं? ती काय विधवा आहे का? आणि आता तिच्याशी लग्न तरी कोण करायचं? असल्या भुंड्या पुरीशी लग्नाला कोण तयार तरी होईल का? बजाबानं आपलं दुखणंच लोकांपुढं उभं केलं. सगळ्यांना बजाबाचं बोलणं पटलं. सगळेजण हळहळू लागले. लोक कुजबुजले. कोण म्हणे बजाबा म्हणतो त्यात काही खोटं नाही. आता मंगलाशी कोण लग्न करायला तयार होणार नाही. कोण म्हणालं बायकांनी केस कापून घेतल्यानं ती लग्ना अगोदर विधवा होत्या. कोण म्हणालं आपला धर्मच बुडाला. आता या अशुभ स्त्री बरोबर कोण लग्न करणार? बजाबाने ती सगळी कुजबूज ऐकली. तो आणखी चिडला. त्यानं पुन्हा पांडबाचं नरडं पकडलं आणि परत तडा तडा त्याला हाणू लागला. पांडबा रडत होता, गयावया करीत होता. तो अगदी गरीब गाय वाटत होता. ही गंमत बघायला खूप लोक जमले होते. तमाशासारखी ही गर्दी झाली होती. सगळ्या देवळापुढचा आवार माणसांनी हा भरून गेला होता. या गर्दीतून पांडबाला सोडवायला बाबू दुकानदार पुढं आला. अगोदर त्यानं बजाबाला शांत केलं. मी काहीतरी मार्ग काढतो, असं म्हणून तो पांडबाकडं आला. त्याला म्हणाला, पोरा अशी कशी र तुला अवदसा आठवली म्हणायची? का म्हणून तो तिचं केस कापलीतस? हा असं का र? आपल्या धर्मात बाईंचे केस कवा कापत्याती माहीत आहे नव तुला? बाबू दुकानदाराच्या मवाळ बोलण्यानं, त्याच्या मायेच्या आवाजानं पांडबाला आणखीनच गहिवरून आलं. तो म्हणाला, ती म्हणाली म्हणून मी तिची बॉबकट केली बघा. काही का म्हण, पण तू तिला भुंडी केलीस. आता तिच्या भवितव्याचं काय र? कोण तिच्याशी लगीन करणार सांग तूच? हवं तर म्या लगीन करतो तिच्याशी, पण मला मारू नकासा. मग मात्र बजाबा खवळला. त्याच्या अंगावरती धावून जात म्हणाला, रांडच्या यासाठीच तिचं केस कापायचं नाटक केलंस वय तू? एवढ्यासाठी तू माझ्या घराकडे जेवायला यायचंस? रोज रोज येऊन तो चांगलाच डाव साधलास की र गड्या. थेट माझ्या घरातच घुसायला लागलास. थांब दावतोच तुला. असं म्हणून तो पांडबाला एक लगावणार, तर बाबूनच त्याला अडवला. तो म्हणाला, अरे बापू घडू नाही ते घडलं. आता आरडावरडा करून काय र फायदा आहे का त्यात? बरं त्याला हाणून मारून तिचं केस तिला परत येणार आहे ती का? राहता राहिला तिच्या लग्नाचा प्रश्न. आता तो म्हणतो या नव्ह म्या तिच्याशी लगीन करीन म्हणून. मग हो म्हण बघू. कसा हो म्हणू सांग ना, कसा हो म्हणू? हा कोण कुठला? ना जातीचा ना पातीचा. त्याच्या गळ्यात माझी पोर बांधू? आता कसला विचार करू नगस गड्या. फक्त त्याच्या कामाकडे बघून त्याच्या गळ्यात पोरगी बांध. दिवसाला 300-400 रुपये कमावतो या. आणखी काय पाहिजे आपणाला? राहता राहिला जातीपातीचा प्रश्न. तो त्याला घरात जेवायला घेतलास तेव्हा त्याला जातपात विचारली होतीस का र? मग आत्ताच का म्हणून आठवली त्याची जातपात तुला? मग मात्र बजाबा गप्पगार झाला. आपला विजय होतोय हे बघून दुकानदार पुढं म्हणाला, अरे सोन्यासारखा जावई ऐता चालून आलाय. याच्यापेक्षा दुसरा कोण चांगला पोरगा बघशील का तू? आणि कोण तिच्याशी लगीन करणार? तेव्हा मुकाट्यानं त्वा हो म्हण आणि लग्नाच्या तयारीला लाग. मग बजाबा म्हणाला, आता तुम्ही म्हणतायसा म्हणून मी होकार देतो, पण या भाड्यानं माझ्या पुरीला आयुष्यभर सांभाळण्याचं वचन दिलं पाहिजे नव्ह? देतो मी वचन. पांडू खालच्या आवाजात म्हणाला. तरी जमलेल्या सगळ्यांना ऐकू गेलं. पांडवानं सगळ्या गावासमोर मंगलला सांभाळण्याचं वचन दिलं. बजाबाला ते पटलं. मंगल खुश झाली. तिनं पांडवाकडे बघत हळूच आपल्या बॉब केलेल्या केसांवरून हात फिरवला.
मग एक एक करीत गोंधळ पण संपला. सगळे पांगल्यावरती बजाबा जाधव घराकडे निघाला. जाता जाता दुकानाच्या बाकड्यावर कानकोंडा होऊन बसलेल्या पांडवाला म्हणाला, झालं गेलं इसरून जा आणि रातचा जेवायला नेहमीसारखा घरी येईन मी. पांडवा पातळ आवाजात म्हणाला. संध्याकाळी पांडवा जेवायला बजाबाच्या घरी गेला. त्याला वाटलं नेहमीसारखी मंगला आपल्याला जेवायला वाढील, पण आज ती पुढं आली नाही. पांडवाला तिनं दर्शनच दिलं नाही. मंगलची आई पांडवाला वाढायला लागली. पांडवा खालमानेनं जेवला. जेवून झाल्यावर तो निघणार तेवढ्यात बजाबानं त्याला बोलावलं. म्हणाले, पांडू जरा इकडं ये. पांडवा पावलं मोजीत मोजीत त्यांच्या जवळ गेला. काही बोलला नाही. एक विचारू का रे तुला? बजाबा म्हणाला. पांडवानं मान हलवली. उद्या नर्सबाई तुमच्याकडे केस कापायला येणार तर म्हण. हो, पांडवा बोलला. बायकांची केस कापायची सवय सोडून द्या. तरण्या ताठ्या बाईला पुढ्यात बसून तिची केस कापणं चांगलं आहे का? आता बायको येणार हाय घरात, तिला काय वाटल? पांडवा काहीच बोलला नाही. बजाबाच बोलत राहिला. आणि एकदा का बायकांनी केस कापायला सुरुवात केली तर सगळ्या गावात ती लागण होईल बघा, साथीच्या रोगासारखी. तेव्हा फक्त पुरुषांचीच केस कापतोयास ते ठीक आहे. उद्यापासनं कोणत्या बी बाईची केस कापताना तुम्ही मला दिसला नाही पाहिजे. जावई होणार आहात तुम्ही माझे. पांडवा आपलं दुखरं अंग सावरीत तसाच उभा होता. बजाबाचं सगळं बोलणं ऐकल्यावर तो तेथून बाहेर पडला. दुसरे दिवशी पांडवाचं सगळं अंग सुजलं होतं. ते चांगलंच ठणकत होतं. अपमानानं तो खजील झाला होता. पण दुसऱ्या कोणाला दोष न देता तो स्वतःलाच शिव्या हसडीत होता. मुकाट्यानं आलेल्या गिऱ्हाईकांची हजामत करून देत होता. सकाळचे 9:30 वाजले असतील. पांडवा एका गिऱ्हाईकाची दाढी करीत होता. दाढीला साबण लावून झाला होता. तो वस्तारा घेणार एवढ्या दोन्ही हातात 2 मोठाल्या बॅगा सावरीत नर्सबाई मंगलाबाई केश कर्तनालयात आल्या. तिनं आज निळ्या रंगाची साडी घातली होती. निळा ब्लाऊज घातला होता. कपाळावरती निळी बिंदी लावली होती. हातातला रुमाल पण निळाच होता. सगळं निळच निळं दिसत होतं. नर्सबाई आज खूपच छान दिसत होत्या. त्या भलत्याच खुशीत दिसत होत्या. तिच्या कानावर पांडवाचा कालचा पराक्रम गेला नव्हता. तिला पाहून पांडवा सुद्धा आपला पराक्रम विसरला होता. बजाबानं सांगून सुद्धा आज त्याला नर्सबाईची बॉबकट करायची इच्छा झाली होती. नर्सबाईला आज आपल्या पुढ्यात बसून तिची व्यवस्थित बॉबकट करायची. तिचा निळा निळा चेहरा हातात धरायचा. पांडवा असं मनातल्या मनात मांडे खाऊ लागला. आपलं दुखणं विसरून तो दारी आलेल्या नर्सबाईला म्हणाला, झालंच हा, एवढं गिऱ्हाईक उरकलं की तुमचाच नंबर लावतो बघा. तशी दाराबाहेर उभी राहिलेली नर्सबाई हातातल्या बॅगा सावरीत पांडवाला म्हणाली, नको, आता मला नाहीत केस कापायचीत. काल तर तुम्ही म्हणाला होतात. पांडवा चटकन बोलला. पण त्याचं बोलणं अर्धवट ठेवून नर्सबाई म्हणाली, तेच तुम्हाला सांगायला आले. काल मी म्हणाले होते की मला बॉबकट करायची आहे. पण काल तुमच्यापासून आरोग्य केंद्रात गेले तर तिथं माझ्या बदलीची ऑर्डर भेटली. आजच्या आज मला हे गाव सोडून पुण्याला जायचंय. नगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात माझा नंबर लागलाय. तेव्हा आता पुण्याला जाऊनच मी केस कापेन. पण म्हटलं जाता जाता तुम्हाला सांगून जावं, कारण काल तुम्हाला मी येईन म्हटलं होतं ना. आज तुम्ही माझी वाट पाहू नये म्हणून सांगायला आले. मग हातातल्या बॅगा सावरीत नर्सबाई म्हणाली, चलते मग मी. पांडवा दाढी करायचं सोडून पाठमोऱ्या नर्सकडं आ वासून बघतच राहिला. जिच्यासाठी आपण कालचा एवढा गोंधळ अंगावर ओढून घेतला तीच डोळ्यासमोरून निघून गेली. हेच जर काल सांगितलं असतं तर कशाला बॉबकट बायको गळ्यात पडली असती.